हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इन डेली रिदम विथ रोहिणी. तर आज माझा घरातला कोपरा थोडासा वेगळा आहे अँड आय एम लिटिल बिट हॅपी. तर खूप दिवसांनंतर मी ह्या कोपऱ्यात बसलेली आहे. हा वेगळाच कोपरा आहे जो ह्या गिटारमुळे खूप खूप जास्त छान आहे आणि मला आवडायला लागला. स्पेसिफिकली मी ह्या कोपऱ्यामध्ये कधीच बसत नाही, बट आज फर्स्ट टाईम मी ह्या कोपऱ्यामध्ये बसलेली आहे आणि तेही गिटारसोबत आणि गिटारमुळे, म्युझिकमुळे. सो आय एम हॅपी की गिटार माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम आलं आहे. मी घेतलेलं नाही आहे. काही दिवसांपूर्वी मी ठरवलं होतं की म्युझिक करणार नाही, म्युझिक सोडेल किंवा म्युझिकशी रिलेटेड कुठलीही गोष्ट स्वतःला हवी होऊन देणार नाही. तर मी हे सगळ्या गोष्टी सोडून देणार होते अँड अचानक गिटार माझ्या घरात आलं. ॲज सच ते माझं नाही आहे, बट स्टील मी रिअलाईज केलं की ही गोष्ट माझ्याजवळ आली आहे स्वतःहून. म्हणजे नक्कीच ही मला काहीतरी सांगू इच्छिते की ठीक आहे, तू कधी गाऊ शकत नाही किंवा त्या फील्डमध्ये तू एंटर करू शकत नाही आहे, बट हे तुझ्या आयुष्यामधलं एक अविभाज्य घटक आहे. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी तू मोबाईलचं स्टोरेज फुल झालं होतं. तर बेसिकली सांगायचा मुद्दा हाच आहे की गिटार किंवा म्युझिक हे माझ्या आयुष्यातलं खूप इम्पॉर्टंट आणि अविभाज्य घटक आहे. त्यामुळे मी त्यांना सोडू नाही शकत. मी जेव्हा डिसिजन घेतला होता की सोडायचं म्हणून, त्यावेळेस मलासुद्धा खूप वाईट वाटलं होतं की मी नाही करणार इथून पुढे त्याच्याशी रिलेटेड कुठलीच गोष्ट. मी स्वतः प्रॅक्टिस नाही करणार, मी करणार नाही. मी इवन जे छोटे छोटे क्लिप्स घेत असते म्युझिकचे ते देखील मी करणार नाही असं डिसाईड केलं होतं मी. बट सरप्रायझिंगली गिटार स्वतःहून जेव्हा माझ्याकडे आलं त्यावेळेस त्याचा अर्थ फक्त एकच होता की म्युझिक सोडू नको, तू करत राहा, जसं तुला येतं, जेवढं येतं आहे तेवढ्यामध्येच तू करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. इट्स ओके, ॲटलिस्ट काही नसण्यापेक्षा काहीतरी आहे ह्या गोष्टीचा विचार करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मी तोच विचार केला की ठीक आहे, माझ्याकडे खूप काही नाही आहे, पण माझ्याकडे काहीतरी आहे, तर मी त्यात हॅपी राहते आणि मला ते. हाय एव्हरीवन, तर इट इज अ नेक्स्ट डे. तर काल मी खूप व्हिडिओ कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत होते, पण स्टोरेज फुल दाखवत होतं, त्यामुळे मी कंप्लीट करू शकले नाही. सो मला कालच्या 2 व्हिडिओ क्लिप मी तुमच्यासमोर आत्ता सादर करणार आहे. त्याच्यानंतरचा हा क्लिप आहे, तर तो मी फक्त एवढंच सांगेल तुम्हाला ओव्हरऑल माझ्या अनुभवातून की तुम्हाला खूप अडचणी येतील, खूप गोष्टी येतील, तर त्याच्यामध्ये लेट डाऊन करू नका, स्वतःला क्विट करू नका, पुश करा पुढे. काहीतरी क्लू मिळतील जे तुम्हाला शोधायचं आहे. जसं मी ठरवलं होतं की म्युझिक मी पूर्णपणे सोडणार, नो म्युझिक पूर्णपणे काढून टाकायचं, ऐकायचं नाही, गुणगुणायचं नाही, काही त्याच्याशी रिलेटेड करायचं नाही, हे डिसाईड मी केलं. आणि 2-3 दिवसांनंतर गिटार आलं. तर ते काय गिटार मी स्वतःहून घेऊन नाही आलेली की माझ्या पैशाचं नाही आहे, माझं नाही आहे, म्हणजे फ्रेंड सर्कलमधलं आहे. त्यामुळे तेच की थोड्या दिवस ठेवायचं आहे म्हणून ते आलं माझ्या घरामध्ये. आणि त्यातून फक्त एक क्लू मिळाला मला की म्युझिक तुझ्याजवळ येतं आहे, तर तू म्युझिकला का म्हणून सोडतेस. तर म्हणून मग मी न सोडण्याचा डिसिजन घेतला. पण मी माझ्यापुरतंच राहणार आहे, माझ्यापुरतंच करणार आहे, मला आनंद मिळणार आहे त्याच्यामुळे. म्युझिक हिलिंग प्रोसेससाठी म्युझिक खूप छान असतं. कोणी किती दुःखी असलं, सुखी असलं, तर आपण गातो, नाचतो, तर ह्या गोष्टी आपल्याला आनंद देतात, आपल्याला त्यातून बाहेर पडतात, एक एनर्जी देतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जी गोष्ट आवडते ना ती तुम्ही करा, त्यातून तुम्हाला नक्कीच पुढे जाण्याचा मार्ग मिळेल. आणि माझ्या आवाजातल्या ह्या 2 ओळी माझ्या म्युझिकसाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी, तुम्हाला हा आवाज कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवली जशी उन्हात संगतीला, वाटते उनी उजळे ज्योतीला, अबोल प्रेम हे ये भरतीला, नवार्थ ये जुन्या भेटीला, जादू करी स्पर्श हा प्रीतीचा, लाभेल का ह्या फुलाला सुगंध मातीचा, ह्या फुलाला सुगंध मातीचा,
आनंदीचा. तर माझ्या आवाजातल्या ह्या 2 ओळी तुम्हाला कशा वाटल्या ह्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि असंच तुम्हाला माझ्या आवाजातल्या 2 ओळी नेहमी ऐकायला आवडतील की नाही हे देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा, निरोगी राहा, असे स्वतःचे आनंद शोधत राहा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि एन्जॉय करत राहा स्वतःचं आयुष्य मस्त. कितीही त्रास असू दे, कितीही दुःख असू दे, काही असू दे, स्वतःसाठी जगा, आपल्या जवळच्या लोकांसाठी जगा, जे तुमच्यावर प्रेम करतात, जे तुमची काळजी घेतात त्यांच्यासाठी जगा, त्यांच्यासाठी आनंदी राहा, स्वतःसाठी आनंदी राहा. हेच मी तुम्हाला सगळ्यांना ह्या व्हिडिओमधून सांगेल. आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत